आज आपण सकाळपासून डेअरी फार्म व्हिजिट, ब्रीडिंग व पिडिग्री कशी ओळखायची आणि ब्रीडिंग करताना पिडिग्रीचा कसा त्याच्यात मुख्य रोल आहे, या अनुषंगाने आज आपण दिवसभरापासून सगळ्या फार्मवर व्हिजिट करतोय. तर त्या फार्मवर व्हिजिट करत असताना मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं होतं की सचिन सरांनी आपल्याला आज पिडिग्री आणि ब्रीडिंग विषयीची माहिती दिली, प्रत्यक्ष गोठ्यात उभं राहून गायींजवळ हे करून. तर आता या अगोदर तुम्ही जेव्हा ब्रीडिंग करायची हा हेतू डोळ्यासमोर ठेवायचे, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या ब्रीडिंगसाठी कसे विचार करायचे, आज तुम्हाला काय त्याच्यातला बदल झाला? आज या ठिकाणी आपण आतापर्यंत जे ब्रीडिंगच्या बाबतीत संकल्पना आपली होती, तर डॉक्टर गोठ्यामध्ये आल्यानंतर आपली जी चांगली दुधाची गाय असेल तिला आपण चांगलं सिमेंट भरायचं, हीच संकल्पना आपल्याकडे होती. परंतु चांगलं म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं आणि आपल्या गायीची कॅरेक्टर कसे आहेत आणि त्याला इम्प्रुव्हमेंट कसं केलं पाहिजे, या आजच्या ज्या फार्म व्हिजिट केल्या आणि सचिन सरांनी जी आपल्याला माहिती दिली, त्या माहिती मधून आपले जे ड्रॉबॅक होते, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी माहित नव्हत्या, तर ज्या कुठंच आपण याच्यामध्ये काय काय माहित नव्हतं? लेग, जे गायीचे पाय, ते पाय सरळ असले पाहिजे, काशाची रचना कशी असली पाहिजे, गायीच्या पाठीचा कणा कसा असला पाहिजे, या सर्व गोष्टी ज्या आहेत, कॅरेक्टर जे ब्रीड कॅरेक्टर आहे आणि आपल्याकडं कोणत्या गोष्टीने कमतरता आहे. समजा आपली गायीची कास जर खाली असेल तर ती आपल्याला वरती घेतली पाहिजे, त्याच्यासाठी बुल कोणता निवडायचा. जर आपली काशाची फार कमी असेल, कास समजा वरतीच असेल, तर ती योग्य पद्धतीने कशी येईल आणि त्यासाठी कोणता बुल निवडायचा, याचं योग्य मार्गदर्शन आपण आज सचिन सरांकडून शिकलो आणि ह्या गोष्टींमुळे आपल्या ज्ञानामध्ये अतिशय मोलाची भर पडली. आता आज तुम्हाला जे ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाच्या भरोशावरती आता उद्या तुम्हाला जर ब्रीड करायचं, सिमेन्स भरायचं ठरलं नवीन तुमच्या गाईला, तर तुम्ही काय सुरुवात करशाल त्याच्यासाठी? त्याच्यासाठी आपल्या गोठ्यावरची जी कमतरता आहे ती पहिली आपण शोधणार आणि मग आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे. जर आपल्या गायीचे पाय बेंड असतील तर ते पाय सरळ करण्यासाठी जो बुल आहे तो बुल आपण त्या गायीला भरू शकतो. जर गायीची कास आपली जर खाली असेल गुडघ्याच्या, तर ती कास अटॅचमेंट तिची व्यवस्थित असली पाहिजे, शरीराला लागून असली पाहिजे. अशा पद्धतीचा बुल निवड करून आणि पुढच्या जनरेशन मध्ये ती कमतरता भरून निघेल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. सचिन सर, आज तुम्ही बघितलं असेल, आपण सकाळपासून जो अभ्यास दौरा प्लॅन केला होता आणि ब्रीडिंग आणि पेडिग्री याच्याविषयी एक प्रॅक्टिकल ज्ञान शेतकऱ्यांना असावं या अनुषंगाने आम्ही विचार करीत होतो. तर आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं, आपण हे सगळे शेतकरी बघितले असं, एक 10-12 गायी सांभाळणारे छोटे शेतकरी होते, तर इथं आजच्या दिवसभरात तुम्हाला काय काय जाणवलं, या शेतकऱ्यांना भेटून काय वाटलं? एकतर मला एक असं जाणवलं की इथले कोणी जे शेतकरी आहे ते खूप पॅशनेट आहे की दूध व्यवसायामध्ये पुढे आलं पाहिजे. शेतीला दूध धंदा हा जोडूनच आपल्याला इन्कम सोर्स देणार आहे. ब्रीडिंग वरती खूप काम करायचं आहे, पण मला असं जाणवलं की फक्त एक जण कुणीतरी चांगला वळू निवडतोय आणि तोच भरत गेले. मग तो चांगल्याची अकाउंटेबिलिटी काय आहे, हे तुमची वेगळी असणार, माझी वेगळी असणार, ते कधी त्यांनी बघितलंच नाही. आणि आज ज्या वेळेस प्रॅक्टिकली जे काही आपण 5-6 गोठे व्हिजिट केले, जो कोणी दूध उत्पादक शेतकरी होता त्याला प्रॅक्टिकली आपण दाखवलं की बाबा ही एक गाय आहे, हिच्यामध्ये ह्या कमतरता आहे, तुम्ही त्या कमतरता कशा शोधायच्या आहे, त्या तुम्ही शोधल्यानंतर तिला वळू आपण कसा निवडायचा हे आपण शिकवलं. आणि जे कुणी जे प्रॅक्टिकली इथं लोकांनी अटेंड केलं आणि एकदम मनाने, म्हणजे असं कॉन्सन्ट्रेशन त्यांनी जेवून ऐकलं, त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की इथला जो शेतकरी आहे अकोल्यातला, की ज्या भागामध्ये आपण फिरलो, ज्या गोठ्यावरती गेलो, त्यांना खरंच ब्रीडिंग वरती खूप आवड आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी याच्यातनं काहीतरी घेऊन ते पुढे नक्कीच काम करतील.